मी हिंजवडे गावचा ग्रामस्थ आणि माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. तरी आमच्या गावामध्ये आता मी पेपरमध्ये वाचलं की महानगरपालिकेसाठी लोकांनी त्यांना प्रतिसाद द्यावा असं विषय झालेला आहे. तरी मी हिंजवडे ग्रामस्थाच्या वतीने नगरपालिका यावी म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देत आहे आणि त्यांना त्यांच्याशी मताची सहमत आहे. आणि दुसरी गोष्ट, नगरपालिका आली तर सर्व गोष्टी प्लॅनिंगप्रमाणे, जसं वाकडगाव जसं प्लॅनिंगप्रमाणे झालं आहे तसं प्लॅनिंगप्रमाणे होईल. आणि पाण्याची समस्या आहे, रस्त्याची आहे, लाईटची आहे, या समस्या सगळ्या निघून जातील. नगरपालिकेशिवाय याला पर्याय नाही, कारण का ग्रामपंचायतीच्या आवाक्याच्या बाहेर हा विषय गेलेला आहे. लोकसंख्या पाहता, लोकसंख्या आता किती मतदार किती 20,000 आणि त्याच्यापेक्षा 1 लाखाची इथं लोकसंख्या झालेली. तरी हा ग्रामपंचायतीला विषय आवडण्यासारखा नाही. हा विषय ग्रामपंचायतीच्या वर गेलेला आहे. तरी हिंजवडीसाठी आणि IT पार्क असल्यामुळे हिंजवडीला नगरपालिकाच पाहिजे. नगरपालिका आली तरच या सुखसोयी होतील, रोड होतील, पर्याय रस्ते होतील आणि ही रस्त्याची समस्या मिटेल. दिक्कत क्या आ रही है और क्या आपकी मांग है? सबसे दिक्कत है रोड ठीक नहीं है इधर और ट्रैफिक को कंट्रोल करना पड़ेगा. कोई भी ऑफिस में आ जाओ या कोई इमरजेंसी है, कोई हॉस्पिटैलिटी है, किसी को भरोसा नहीं है हम लोग टाइम पर पहुंचेगा. एक्चुअली इधर है ना, कोई सेंट्रल अथॉरिटी नहीं है. हम लोग पंचायत ऑफिस में जाता है, PMRD ऑफिस में जाता है, MLA के पास जाता है, हर गवर्नमेंट ऑफिस में जाता है, लेकिन कोई एक्नॉलेज नहीं करता है. कोई सिंगल अथॉरिटी नहीं है. हम लोग इतना टैक्स भरते हैं ना, टैक्स का भी कोई सुविधा होना चाहिए ना. अच्छे से रोड दे दो, पानी का सुविधा दे दो या ड्रेनेज का फैसिलिटी अच्छा दे दो. इसमें कोई चीज ठीक से नहीं होता है. मैं इधर है ना 8 साल से रह रहा हूँ, लेकिन ऐसा लिखा है इधर 20 साल से ये प्रॉब्लम चल रहा है. 20 साल से भी कोई गवर्नमेंट बॉडी है ना, कोई जिम्मेदारी नहीं लेता है. अपना डिमांड क्या है ना, सबसे पहले ट्रैफिक का समस्या ये करो और जहाँ जहाँ रोड का रिपेयर है वो पहले अटेंड करो. 60 दिन में करो या 30 दिन में करो. और जो भी कोई लॉन्ग टर्म प्रॉब्लम्स है 1 साल या 2 साल जो भी कुछ टाइम लेना हमको पता हो तो इसको रिजॉल्व कर दो. सब लोग इधर अच्छा से रहना चाहता है. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.